नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026 ची सुरू होणार आहे, त्या भरतीसाठी महत्त्वाचे असणारे लिपिक, शिपाई आणि चालक या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोबतच चालू घडामोडी 2025-26 वरचे इम्पॉर्टंट प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किती लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला 3 ते 4 वेळा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर 5 लाख रुपयापर्यंतचं जे काही उपचार आहेत हे मोफत होणार आहेत. आणि योजना कोणती आहे? महात्मा फुले जन आरोग्य योजना. आणि यापूर्वी ही जी योजना आहे ही 1.5 म्हणजे 1.5 लाख रुपयापर्यंत उपचार मोफत करत होती, पण नंतर ती एक्सटेंड करून 5 लाख रुपयापर्यंत करत आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल? योजता येईल म्हणजे काय? तर योग्य शब्द असणार आहे शाश्वत या शब्दासाठी. मित्रांनो, आपल्याला शब्दसमूह, म्हणी, वाक्प्रचार हे जे घटक आहेत हे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे. थोडासा किचकट होता म्हणून आपण घेतला आहे. शाश्वत म्हणजे काय? तर कायम टिकणारा त्याला म्हटलं जातं शाश्वत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात जास्त होता? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. लक्षात ठेवायचे, 2011 ही भारताची आत्तापर्यंत झालेली शेवटची जनगणना होती. यानंतरची जनगणना जी होणार आहे ही 2027 मध्ये अपेक्षित असणार आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की लोकसंख्या जनगणना दर किती वर्षानंतर केली जाते? तर दर 10 वर्षानंतर ती केली जाते. मग प्रश्न विचारलाय की जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात जास्त होता? आणि तो जिल्हा आहे पहा, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साक्षरता दर होता. कधी? 2011च्या जनगणनेनुसार. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2011, 12, 13, 14, 15, 16 ह्या प्रत्येक वर्षी हा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आणि जेव्हा जेव्हा मुंबई विशेष असणार आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा होईल. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापित झाल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण होते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. भारतामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय हे स्थापन झाल्याच्या नंतर भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी काम पाहिलं होतं? हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे कारण हा MPSCच्या प्री एक्झाममध्ये 2 वेळा आपल्याला विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1. तर H.J. कानिया हे जे आहेत हे 26 जानेवारी 1950 रोजी जे सर्वोच्च न्यायालय स्थापित झालं त्यानंतर ते भारताचे पहिले म्हणजे भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत होते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. दरवर्षी जागतिक महासागर दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये मुद्दाम आपण एक दिनविशेषवरती प्रश्न घेतलेला आहे कारण दिनविशेष हे कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि 8 जून हे आपलं योग्य उत्तर होणार आहे कारण 8 जून या दिवशी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो. मित्रांनो, आपल्याला जर जागतिक दिनविशेष पाहायचे असतील पूर्ण वर्षाचे आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ते जाऊन व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपल्याला दिनविशेषवरती इम्पॉर्टंट प्रश्न इझिली सोडवता येतील. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारत व आशियातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? करंट अफेअर्स 2023 मध्ये हा प्रश्न विचारला होता, पण आपण हा पहिले म्हणून GK वरती हा प्रश्न घेतलेला आहे. आशियातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर पटना या ठिकाणी ते स्थित आहे. जर आपल्याला राज्य विचारलं तर लक्षात ठेवायचे बिहार हे राज्य आहे आणि ठिकाण विचारले तर पटना हे आपलं उत्तर होईल. मग या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. याचं स्थान काय आहे? तर हे केंद्र बिहारमधील पटना विद्यापीठाच्या परिसरामध्ये तसेच गंगा नदीच्या काठावरती उभारण्यात आलेलं आहे.
याचा उद्देश काय होता तर गंगा नदीतील लुप्त होत चाललेल्या गांगेय डॉल्फिनचे संरक्षण आणि त्यांच्यावर अधिक सखोल संशोधन करणे या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. याचं महत्त्व काय आहे तर गांगेय डॉल्फिन जो आहे हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मग या ठिकाणी आपल्याला अजून एक प्रश्न पडतो पहा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर तो आहे पहा गांगेय डॉल्फिन किंवा गंगेतील डॉल्फिन. यानंतरचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करणारी डॅश ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. या ठिकाणी उगम पावून असा शब्द आहे, लक्षात ठेवा पावून झालेला आहे. पीडीएफ मध्ये ही चूक आपल्याला दूर करून दिली जाईल. मध्य प्रदेश राज्यामध्ये सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावते आणि महाराष्ट्रात प्रवेश करणारी प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? जेव्हा जेव्हा आपल्याला पश्चिम वाहिनी नदीवरती प्रश्न विचारला त्या ठिकाणी जवळपास 80% उत्तर हे तापी नदी असतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 2 तर तापी नदी हे उत्तर होणार आहे. या ठिकाणी सुद्धा आपण काही महत्त्वाचे पॉईंट घेतलेले ते पॉईंट्स पहा. तापी नदीचा उगम जो आहे तो कोणत्या ठिकाणी होतो? तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात होतो. बैतूल हा जिल्हा आहे आणि मुलताई या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगेमध्ये होतो. तिचा जो प्रवास आहे तो मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यांमधून तापी नदी वाहते. तापी नदीची लांबी किती आहे तर एकूण लांबी 724 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती 208 किलोमीटरचा प्रवास करते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय अवकाश संशोधन केंद्र त्याला आपण इस्रो म्हणतो, याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? इस्रोचा आपल्याला फुल फॉर्म सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला होता. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं भारतीय अवकाश संशोधन केंद्र. याचं जे हेडक्वार्टर आहे तर ते बँगलोर या ठिकाणी स्थित आहे. जर आपल्याला राज्य विचारलं तर लक्षात ठेवायचं राज्य येतं कर्नाटक आणि ठिकाण जर विचारलं तर बँगलोर हे आपलं उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गुजरात राज्याच्या सीमेशी सामायिक नाही? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न लिपिक भरतीसाठी थोडासा महत्वाचा असणार आहे आणि यामधले मोस्टली जे काही प्रश्न आहेत आपण हे लिपिक भरतीसाठीच घेतलेले आहेत. गुजरात राज्याच्या सीमेशी कोणत्या राज्याची सीमा सामायिक नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर छत्तीसगड जे राज्य आहे याची बॉर्डर गुजरातला लागून नाही. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान हे तीनही राज्य जे आहेत हे गुजरातच्या बॉर्डरवरचे असणारे राज्य आहेत. म्हणजेच गुजरात या राज्याला या 3 राज्यांच्या सीमा लागून येतात, पण छत्तीसगडची सीमा ही लागत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सध्याच्या महाराष्ट्रातील कोणते शहर पेशव्यांचे प्रशासकीय केंद्र होते? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा तलाठी भरती 2019ला, म्हणजे जी 2019 ची प्रस्तावित होती त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला होता. सध्याच्या महाराष्ट्रातील कोणते शहर पेशव्यांचे प्रशासकीय केंद्र होतं? आपल्या सर्वांना माहित आहे की या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर पुणे आपलं हे उत्तर होणार आहे आणि पुणे हे शहर पेशव्यांचं एक सेंट्रल युनिट म्हणल्यासारखं ते काम करत होतं. यानंतरचा प्रश्न आहे, 1782 मध्ये खालीलपैकी कोणत्या तहावर स्वाक्षरी केली गेली ज्यामुळे पहिले अँग्लो मराठा युद्ध हे समाप्त झालं? पहिलं अँग्लो मराठा युद्ध कधी समाप्त झालं तर 1782च्या काळामध्ये समाप्त झालं. ते का झालं तर असा एक तह झाला होता आणि त्या तहावरती किंवा त्या करारावरती स्वाक्षरी केली गेली, त्यामुळे मराठा अँग्लो युद्ध जे आहे पहिलं झालेलं ते संपुष्टात आलं होतं. तर तो तह कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर सालबाईचा तह आहे आणि त्याच तहामुळं पहिलं मराठा अँग्लो युद्ध जे आहे ते संपलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वर्ल्ड टूर फायनल ही बॅडमिंटन मधील स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू खालीलपैकी कोण ठरलेला आहे? हा प्रश्न मित्रांनो आपण मुद्दाम घेतलेला आहे कारण हा प्रश्न आपल्याला 2018 पासून ते 2026 पर्यंत 3 वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. वर्ल्ड टूर फायनल ही बॅडमिंटन मधील स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर पी.व्ही. सिंधू हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. वर्ष कोणतं आहे तर पी.व्ही. सिंधूने 2018 मध्ये हा बहुमान मिळवला होता. ठिकाण कोणतं होतं तर ही स्पर्धा चीनमधील ग्वांझू या ठिकाणी पार पडली होती. तिचा जो फायनल मॅच झाला होता, अंतिम सामना जो होता तर तिने अंतिम सामन्यामध्ये जपानच्या नोझोमी ओहोहारा याला पराभूत करून सुवर्ण पदक पटकावलं होतं.
या विशेष काय आहे या स्पर्धेचं नेमकं? तर यापूर्वी 2011 मध्ये सायना नेहवालने या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती, परंतु तिला उपविजेते पदावरती समाधान मानावं लागलं होतं. आणि सिंधू ही स्पर्धा जिंकणारी आजवरची एकमेव भारतीय खेळाडू ठरलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, त्याला आपण MIDC असं म्हटलं जातं, तर MIDCचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला MIDC भरतीमध्येच खूप वेळा विचारण्यात आला होता. MIDCचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर मुंबई हे जे ठिकाण आहे या ठिकाणी MIDC याचं मुख्यालय आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? प्रश्न थोडासा समजावून घ्या, प्रश्न महत्वाचा आहे. भारतरत्न मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? तर धोंडो केशव कर्वे हे जे आहेत हे महाराष्ट्रातील अशी पहिली व्यक्ती ठरली आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळत असतो? महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. आपल्याला मित्रांनो खूप वेळा हा प्रश्न विचारला होता. जर राष्ट्रपती नसेल तर त्यांचं पद कोण सांभाळतो? उपराष्ट्रपती सांभाळतो. उपराष्ट्रपती नसेल तर त्यांचा पद कोण सांभाळतो? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सांभाळतात. त्याच पद्धतीने राज्यपाल हे जर पद रिकामं झालं तर त्या पदावरती जर कोणी नसेल तर ते पद कोण सांभाळत असतं? तर ते पद सांभाळतो मुख्य न्यायाधीश. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश वेद आहे. म्हणजे खालीलपैकी असा कोणता वेद आहे की त्या वेदामध्ये स्पष्ट केलेलं आहे की राजाला एखाद्या राज्याची किंवा त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे याचं मार्गदर्शन करणारा वेद कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4, तर अथर्व वेदामध्ये हे समाविष्ट केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की एखादा जो राजा आहे त्याने स्वतःच्या राज्याचं व्यवस्थापन कसं करावं. या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते देखील समजावून घ्या. यामध्ये पहिला आहे राजधर्म. अथर्व वेदात राजाची कर्तव्य, प्रजेचे पालन आणि राज्याचं संरक्षण कसं करावं याबद्दलच्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. सभा आणि समिती, तर राजावर नियंत्रण ठेवणाऱ्या सभा आणि समिती या संस्थांचे उल्लेख त्याच्या कार्याचे मार्गदर्शन या ग्रंथामध्ये आहे. सामाजिक जीवन कसं असायला पाहिजे, तर या वेदात केवळ अध्यात्मच नाही तर आयुर्वेदिक, औषधी आणि दैनंदिन समाज जीवनावर सुद्धा भर देण्यात आला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साथ दिली होती? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. हंटर कमिशन म्हटलं की महात्मा फुले यांचं नाव खूप वेळा घेण्यात येतं आणि महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर एक विषय मांडला होता. तो विषय होता पहा ऑप्शन क्रमांक 2, तर शिक्षणाचा विषय हा हंटर आयोगासमोर मांडला होता महात्मा फुले यांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आलेला आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला MPSC मध्ये विचारला होता. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारला होता. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा हा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आलेला आहे? तर ती समिती आहे ऑप्शन क्रमांक 3, तर वसंतराव नाईक या समितीद्वारे तो अस्तित्वात आला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII ही संस्था भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. FTII ही जी संस्था आहे ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर पुणे या शहरामध्ये स्थित आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, त्यालाच म्हटलं जातं FTII. यानंतरचा प्रश्न आहे, मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई कोण होत्या? सर्वात बेसिक असणारा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न येणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जे आहेत हे स्वराज्य स्थापनेचे संस्थापक म्हणून ओळखलं जातं किंवा स्वराज्याचे संस्थापक आहेत. त्यालाच मराठा साम्राज्याचे संस्थापक देखील म्हटलं जातं. तर ते छत्रपती शिवराय यांच्या आईचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर राजमाता जिजाबाई हे त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याचं नाव आहे मराठी नोकरी. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.